हाय हॅलो नमस्कार. मी रोहिणी, एक गृहिणी आहे. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आहे सोमवार, भोगी, आणि सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. सुवासिनी बायांसाठी हा भोगी म्हणून सण साजरा केला जातो. एका प्रकारचा सणच म्हणायचा हा. आणि भोगीच्या दिवशी तिळाचा मान असतो, हळदी कुंकवाचा सगळ्यात जास्त मान असतो. आणि त्या दिवशी मिक्स भाजी केली जाते. मिक्स व्हेज भाजी, सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळून आणि त्या बनवल्या जातात. तीळ लावले जातात भाकरींना. भाजीमध्येही तीळ वापरले जातात आणि भाकरींना तीळ लावून मग ती भाकरी खाल्ली जाते. तर मीही भाजी बनवणार आहे आणि मी कशा प्रकारची भाजी बनवते मी तुम्हाला दाखवते. चला तर माझ्यासोबत ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे सगळं निःशुल्क आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, छोटीशी कमेंट करा, सुंदरशी कमेंट करा. चला तर मग. तर हे बघा, ह्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत आपण. सर्वात प्रथम तीळ, आणि त्यानंतर वालाच्या शेंगा, हरभरे, डिंगऱ्या, हिरवा वाटाणा, गाजर, शेंगदाणे, वांगे चिरून घेतलेले आहेत, बारीक बारीक फोडी कट करून घेतलेले आहेत त्याच्या. त्यानंतर कांदा बारीक चिरलेला, आणि ही आहे चाकवताची भाजी. कोणी कोणी वापरतं, कोणी कोणी वापरतही नाही. अवेलेबल असेल तर टाकायला हरकत नाही, पण या दिवशी या भाजीचा मान असतो, त्यामुळे मी पण घेतलेली आहे थोडीशी. तर चला पुढे आपण रेसिपीला सुरुवात करूया. कांदा टाकून घ्यायचा. सुरुवातीला कांदा परतायला टाकूया टाकून. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे. आणि त्यानंतर मी शेंगदाणे टाकते याच्यात, म्हणजे शेंगदाणे थोडीशी भाजून घेतली त्यामध्ये. त्या दिवशी या भाजीची टेस्ट ना खूप छान लागते, भन्नाट लागते. इतर वेळी आपण जेव्हा करतो ना तेव्हा इतर अशी खास लागत नाही, पण या दिवशी ना एक वेगळीच टेस्ट या भाजीला येते. आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर मस्तच लागते, खूप छान लागते. आणि सर्वजणच करतात ही भाजी. आता बघा, आपला चांगला कांदा आणि शेंगदाणे पण परतले गेलेले आहेत त्यामध्ये. आता यामध्ये टाकूयात आपण वाल, हरभरा, याद, डिंगऱ्या आणि वाटाणा. प्रत्येकाकडे बनवण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येक जण ज्या भाज्या म्हणजे ज्याला ज्या भाज्या वापरतात त्या भाज्या ते वापरतात यामध्ये. टाकू मीठ. अद्रक लसूणचा ठेचाही टाकायचा आहे. तो व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून, पण अद्रक लसूणची पेस्टही टाकायची आहे यामध्ये. आणि लाल तिखट,
मग आता याला आमचंच पाणी सुटेल. त्यामुळे थोडा वेळ आपण 5 ते 10 मिनिटाकरता याला झाकून ठेवायचं आहे. आणि मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे हे, म्हणजे जेणेकरून ते चांगल्या प्रकारे शिजतं. आणि हे आपण नंतर टाकणार आहोत चाकवताची भाजी, वांगं आणि गाजर. आणि ह्या भाज्या अर्ध्या शिजल्या की यामध्ये मग आपण वांगा, गाजर आणि चाकवताची भाजी टाकणार आहोत. चाकवताची भाजी नंतर टाकूयात, आधी गाजर आणि वांगा टाकून घेऊ. चाकवताची भाजी तेव्हाच शिजते ना, त्यामुळे. असं जोर देऊन आणायला लागतं बाजरीचं भाकरी करायची म्हटलं, म्हणजे भाकरी कुठेही चिरत नाही. बघा अशा प्रकारे तीळ लावलेत.
बहुतेक वेळा काय होतं ना की ही भाजी कोणी कोणी पातळ हे करतं, रस्सा भाजी करतं आणि कुणी कुणी सुकी करतं, पण मला सुकीच भाजी आवडते त्यामुळे सुकी करते आहे. आणि आमच्या घरात इव्हन सगळ्यांनाच अशीच आवडते. यात आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट देखील टाकलेलं आहे. त्यानंतर मग आता जेवण करूया, खूप भूक लागली. तर संक्रांत म्हटले संक्रांत आहे, मग आता नवीन नवरीलाही संक्रांत द्यावं लागते. तर मग आम्ही नवीन नवरीला संक्रांत दिली. खरं तर हा कालचा व्हिडिओ आहे, म्हणजे रविवारचा. रविवारी आम्ही संक्रांत मुलीच्या घरी घेऊन गेलो होतो, म्हणजे माझ्या लहानी जाऊबाई तिच्या घरी आम्ही संक्रांत घेऊन गेलेलो. आणि इथे अशी प्रथा आहे की संक्रांत आणल्यानंतर सगळ्या जावा भावा बोलवून त्यांना ती संक्रांत दाखवली जाते आणि त्यानंतर मग ती मुलीच्या घरी नेली जाते. तर मग हा कार्यक्रम, हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघू आपण.
चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपतो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.